नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट नंबर 22. इथे आपल्याला दिलेले आहेत दोन क्वेश्चन, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. इथे एक्झाम्पल थोडेसे बघा. एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिसतात, तर हे सगळे काय आहेत, अनलाईक फ्रॅक्शन्स दिलेले आहेत. सबट्रॅक्शनचे एक्झाम्पल ही अनलाईक फ्रॅक्शनचे आहेत. त्याच्या आधी आपण पाहिलं होतं लाईक फ्रॅक्शनचे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. चला आता आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूयात. प्रॉब्लेम सेट नंबर 22. फर्स्ट क्वेश्चन आहे ॲड. काय एक्झाम्पल दिलेलं आहे, 1/8 प्लस 3/4. इथे आपल्याला काय करायचं आहे, पहिला अनलाईक फ्रॅक्शनचं कन्वर्जन लाईक फ्रॅक्शनमध्ये करून मग आपण याची ॲडिशन करूयात. ठीक आहे. आता 4च्या टेबलमध्ये 8 येतं, 4 2 8. तर आपण काय करूयात, हे ॲज इट इज लिहूयात. 3ला 2 मल्टिप्लायड, 4ला 2 मल्टिप्लायड केलं की आपल्याला मिळेल 3 2 6, 4 2 8. हे आता बनलेलं आहे लाईक फ्रॅक्शन. आता आपण इझिली याचं ॲडिशन करू शकतो. 1 + 6 7/8. 7/8 आपल्याला फर्स्ट आन्सर मिळालेला आहे. सेकंड एक्झाम्पल आहे 2/21 प्लस 3/7. 2/21 प्लस 3/7. 7च्या टेबलमध्ये सुद्धा काय येतं, 21 येतं. त्यामुळे आपण डिनॉमिनेटर सेम करून घेऊ शकतो. लाईक फ्रॅक्शन बनवायचं आहे. 7ला कितीनं मल्टिप्लाय केलं की 21 येणार आहे 3नं. तर आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्हीला 3नं मल्टिप्लायड करूया. 2/21 प्लस 3 3 9, 7 3 21. ते सुद्धा आपल्याला काय बनलेलं आहे, लाईक फ्रॅक्शन. त्या दोन्हीचे ॲडिशन करूयात. आपल्याला काय मिळेल, 9 + 2 11, डिनॉमिनेटर सेम 21. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. 2/5 प्लस 1/3. नेक्स्ट एक्झाम्पल आहे थर्ड वन, 2/5 प्लस अजून एकदा बघू 1/3. 1/3. फोर्थ सुद्धा आपण इथं लिहून घेऊयात. 2/7 प्लस 1/2. 2/7 प्लस 1/2. ठीक आहे. आता इथे सुद्धा बघा, सेम डिनॉमिनेटर करायचं आहे. सुरुवातीला आपल्याला 2नं 3ला मल्टिप्लायड, 5ला इकडच्या डिनॉमिनेटरला त्या दोन्हीला नंबरला मल्टिप्लाय करायचं. या दोन्ही नंबरला या साईडच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लायड करायचं. डिनॉमिनेटर काय आहे, 5. 2 3 6, 5 3 15 प्लस 5 1 5, 3 5 15. न्यूमरेटरची ॲडिशन, डिनॉमिनेटर ॲज इट इज. 6 + 5 11/15. आता इथे सुद्धा सेम तसंच इकडच्या डिनॉमिनेटरनी या दोन्ही नंबरला मल्टिप्लायड करायचं. इकडच्या नंबरला इकडच्या डिनॉमिनेटरनी नंबर काय आहे, 7. 2 2 4, 7 2 14 प्लस 7 1 7, 2 7 14. वरच्यांची ॲडिशन, 4 + 7, डिनॉमिनेटर सेम. 4 + 7 11/14. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. काय आहेत नेक्स्ट एक्झाम्पल, 2/7 1/2. आता आपण जस्ट सॉल्व्ह केलेले आहेत. फिफ्थ लास्ट राहिलेलं आहे 3/9 प्लस 3/5. फिफ्थ वन 3/9 प्लस 3/5. परत सेम 3 मल्टिप्लायड बाय 5, 9 मल्टिप्लायड बाय 5 प्लस 3 मल्टिप्लायड बाय 9, 5 मल्टिप्लायड बाय 9. 3 5 15, 9 5 45, 3 9 27, 9 5 45. 15 + 27 डिवायडेड बाय 45. आता या दोन्हीचे ॲडिशन मी डायरेक्ट ॲडिशन करते. 7 + 5 12, 1 कॅरी, 2 + 1 3, 3 + 1 4, 42 डिवायडेड बाय 45. आता इथं सेकंड एक्झाम्पल कशाचे दिलेले आहेत, सबट्रॅक्शनचे. आता आपण इथे काय करूयात,
सबट्रॅक्शन करूयात. इथे सुद्धा आधी लाईक फ्रॅक्शन कन्वर्जन करायचं, त्यानंतर आपण सबट्रॅक्शन करूयात. सेकंड क्वेश्चन आहे सबट्रॅक्ट. ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे 3/10 - 1/20. इथे सुद्धा आता बघा 10 20 दिलं आहे, तर आपण इथं 10ला आधी 20 बनवून घेऊ. 10ला 2 मल्टिप्लाय केले की 20 येणार. तसं वरती सुद्धा 3 2 जा 6, 10 2 जा 20 - 1/20. न्युमरेटरची सबट्रॅक्शन, डिनॉमिनेटर ॲज इट इज. 6 - 1 5, 5/20. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल काय आहे 3/4 - 1/2. 3/4 - 1/2. ते सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथं आता 4 आहे, इथं 2 आहे, त्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन न करता आपण 2ला 4 बनवून घेऊयात. ठीक आहे. 2ला 2 मल्टिप्लाय केले की डिनॉमिनेटर आपल्याला सेम मिळेल. 2 1 जा 2, 2 2 जा 4. 3 - 2/4, 3 - 2 1, 1/4. नेक्स्ट एक्झाम्पल आपण नेक्स्ट पेजवरती सॉल्व करूया. काय एक्झाम्पल आहे 6/14 - 2/7. थर्ड एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल सुद्धा लिहून घेऊयात आपण. फोर्थ एक्झाम्पल काय आहे बघा 4/6 - 3/5. 4/6 - 3/5. इथे आता सबट्रॅक्शन करू आपण. तर 14 आहे, इथं 7 आहे, तर आपण काय करू 7च्या इथे 14 डिनॉमिनेटर बनवून घेऊ. दोन्हीला 2 मल्टिप्लाय. 2 2 जा 4, 7 2 जा 14. आता 6 - 4 डिवायडेड बाय 14. 6 - 4 2, 2/14. नेक्स्ट इथं सुद्धा आता 6 आणि 5 आहे, म्हणजेच एकमेकाच्या टेबलमध्ये येत नाही, त्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 मल्टिप्लाइड बाय 5, 6 मल्टिप्लाइड बाय 5 मायनस 3 मल्टिप्लाइड बाय 6, 5 मल्टिप्लाइड बाय 6. 4 5 जा 20/6 5 जा 30. 3 6 जा 18 अपॉन 5 6 जा 30. 20 minus 18 divided by 30 is equal to 20 minus 18 2 upon 30. आता लास्ट एक्झाम्पल फिफ्थ वन आहे. फिफ्थ वन एक्झाम्पल 2/7 minus 1/7. सॉरी 2/7 minus 1/4. 2/7 minus 1/4. इथे सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 multiplied by 4, 7 multiplied by 4 minus 1 multiplied by 7, 4 multiplied by 7. 2 4 जा 8, 7 4 जा 28, 7 1 जा 7, 7 4 जा 28. 8 minus 7 upon 28. 8 minus 7 किती येते 1, 1 upon 28. अशा प्रकारे आपण एक्झाम्पल्स सॉल्व करून घेतलेले आहेत. थँक्यू.